कसं आहेत मुलांनो? मस्त. मुलींनो कशा आहेत तुम्ही? सगळं चांगलं आहे. ओळखलं का मला? ओळखलं मला? सांगा बरं मी कोण? अगदी बरोबर. बघा, काही मुलींनी मला ओळखलं, पण या मुलांनी तर मला ओळखलंच नाही. खूप दिवसाचं मला वाटते की तुमच्या समोर यावं, तुमच्याशी बोलावं, माझं मनोगत व्यक्त करावं, पण कधी संधीच मिळत नव्हती. आज वाटलं चला, लहान लहान मुलं, लहान लहान मुली इथे उपस्थित आहेत, तर त्यांच्या समोर आपलं मन मोकळं करावं. बघा, तुम्ही खरंच मला ओळखलं. मी सावित्री ज्योतिबा फुले. माझा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव या ठिकाणी खंडूजी नरसी पाटील यांच्या घरी झाला. मी लहानपणापासूनच अतिशय हुशार, सगळ्या गोष्टी, सगळे कामं मी व्यवस्थित करायची. त्या काळी वयाच्या 9व्या वर्षीच लग्न करून जायचे आणि माझं सुद्धा खेळण्या बघण्याचं वय असतानाच 9व्या वर्षी लग्न लावून देण्यात आलं. पण मी खूप भाग्यवान, मी अतिशय भाग्यवान की माझं लग्न एका तळपत्या सूर्यासोबत झालं. माझं लग्न क्रांतीज्योतीसोबत झालं. माझं लग्न एका अशा महान धगधगत्या सूर्यासोबत झालं आहे की ज्याची सावली बनून राहायला सुद्धा माझं खूप भाग्य आहे असं मी समजते. आणि म्हणून अगदी 9व्या वर्षी माझा विवाह ज्योतिबा गोविंदराव फुले यांच्याशी झाला. जेव्हा मी नवीनच होते, मी तेव्हा घरात गेले आणि सगळीकडे पाहतो तर काय, पुस्तकच पुस्तकं, या कोपऱ्यात पुस्तकं, त्या कोपऱ्यात पुस्तकं. ज्योतिबा सतत पुस्तकं वाचत राहायचे. एक दिवस ज्योतिबाने मला प्रसंग सांगितला. ज्योतिबा मला म्हणाले, सावित्री, मी जे सांगतो आहे ते म्हणलं नाही. मी म्हटले सांगा. आणि त्यांनी सांगितलं, मी एका वस्तीत गेलो होतो. त्या वस्तीमध्ये एक अतिशय हुशार असा मुलगा, ज्याचं नाव नाना होतं, आणि तो अतिशय गरीब कुटुंबाचा मुलगा, अतिशय हुशार होता. पण त्याच्या जातीमुळे, त्याच्या उच्चनीचतेच्या या भावामुळे त्याला कुणीही शाळेत घेत नाही. आणि म्हणून मग मी एका अधिकाऱ्याला सांगितलं की याच्या शिक्षणाची सोय करा. आणि तो मुलगा त्या शाळेमध्ये गेला. बघा, पहिलाच दिवस शाळेत जा, आणि तो मुलगा शाळेत जाताच वर्गातली सगळी मुलं उठून बाहेर जावं लागली. शिक्षकांनी विचारलं की अरे तुम्ही काय बाहेर चालला? तो म्हटलं, तो अस्पृश्य जातीतला मुलगा आहे, तो जर आमच्यासोबत शिकला तर आमचा धर्म बुडेल, आणि म्हणून तो जर शिकत असेल तर आम्हाला शिकायचं नाही. आणि मग सर म्हटले, अरे तू खाली बसून शिकेल. नाही सर, तो जर खाली बसला तर ती जमीन पण पाठेल, आम्ही या वर्गात बसलोय नाही, आमचा धर्म बुडेल, आणि म्हणून मग याला काढा, नाही तर आम्ही शिकणार नाही. आणि मग त्या मुलाला त्या वर्गातून काढून देण्यात आलं. हा प्रसंग जेव्हा ज्योतिबांना कळाला तेव्हा त्यांनी तुम्हाला सांगितला. त्यांच्या मनात अतिशय दुःख, अतिशय वेदना जाणवत होत्या. त्यांच्या मनातली तळमळ मी ओळखली होती. त्यांना वाटत होतं की आपणही अशा अस्पृश्य मुलांसाठी शाळा काढाव्या. आणि मग त्यांनी मला तसं सुचवलं की सावित्री, आपल्याला मुलांसाठी शाळा काढावं लागेल. मीही होकार दिला. मी लग्नाच्या वेळेस वचन घेतलं होतं की ज्योतिबांच्या सोबत त्यांच्यासोबत सावलीसारखी राहील, त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात कार्यात मी सहभागी राहील. आणि म्हणून मी त्यांना होकार दिला. ज्योतिबांनी अनेक शाळा काढल्या, मात्र मुलींसाठी शाळा काढण्यासाठी त्यांच्याकडे एकही शिक्षिका उपलब्ध नव्हती. आणि मग त्यांनी मला म्हटलं, सावित्री, तुला शिकावं लागेल, तुला शिक्षण घ्यावं लागेल. मी म्हटलं, नाही, मी शिक्षण नाही घेऊ शकत. शिक्षण घेतलं तर आपल्याला वाईट वाटतील, मुलीच्या जातीने शिक्षण नसते घ्यायचं, धर्म बुडेल, लोक काय काय म्हणतील. नाही, मला शिकायचं नाही. ज्योतिबाने मला खूप समजावलं. ज्योतिबा म्हणाले, अगं सावित्री, तू जर शिकलीस तर तू मुलींना शिकवशील, तू जर शिकलीस तर तू पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होशील, तू जर शिकली
तर तू या मुलींसाठी विद्येची देवता होशील. सावित्री तुला शिकायलाच पाहिजे, सावित्री तुला शिकायलाच पाहिजे. आणि मग मी तयार झाले. ज्योतिबांनी सगळ्यात प्रथम मला एका शेतामध्ये काळ्या जमिनीवर शिकवलं. ती काळी जमीन म्हणजे पाटील आणि एक वाळलेली काठी घेऊन त्यांनी मला याचे थोडे शिकवले. आणि त्यानंतर माझं शिक्षण सुरू झालं. शिक्षण झाल्यानंतर माझं डिअर झालं आणि मी मुलींना शिकवायला लागले. 3 जानेवारी 1848 साली आम्ही पुण्यामध्ये भिडेवाड्यात पहिली शाळा काढली. अस्पृश्य मुलींसाठी पहिली शाळा. आणि तेव्हापासून अनेक शाळांची स्थापना होती. मुलींना शिक्षण देताना अनेक हालअपेष्ट आम्ही सहन केल्या. चालेल.